स्वाध्याय 3.3 वरती काही सराव प्रश्न आहेत. कमेंटमध्ये मला काही विद्यार्थ्यांनी 3.3 वरती प्रश्न पाहिजेत, सराव प्रश्न पाहिजे असे सांगितले होते. त्यामुळं मी स्वाध्याय 3.3 वरती काही सराव प्रश्न तयार केलेले आहेत. तर पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तो ओळखून अचूक पर्याय निवडायचा आहे. जसा आता 7चा संबंध 49 सोबत लागला, म्हणजे 7 7 7च्या 7च्या पटीत जर गेलो आपण 7पर्यंत तर 49 येतात. तसंच 8च्याही पटीमध्ये गेल्यानंतर म्हणजे जसा 7 7 49 आला तसा 8 8 64 येणार. आता हे पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आहे. तशाच पद्धतीचे आता बाकीच्या प्रश्नामध्ये पहिल्याचा संबंध जसा दुसऱ्याशी लागला तसाच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे आपल्याला. तर प्रश्न दुसरा काय म्हणते की 10 जसे 50 तसे 9 जसे काय. तिसरा प्रश्न आहे 4 जसे 18 तसे 6 जसे काय. चौथा आहे 93 जसे 36 तसे 95 जसे काय. तर पर्यायामध्ये पाहायचा, त्याचा संबंध आपण लावायचा. आता पाचवाही प्रश्न बघा, 10चा संबंध म्हणजे 10 जसे 1000 तसे 8 जसे काय आहे. तर सहावा प्रश्न म्हणते की 4 जसे 68 तसे 5 जसे काय. सातवा प्रश्न आहे 43 जसे 19 तसे 38 जसे काय. त्यानंतर आठवा प्रश्न आहे 5 जसे 20 तसे 11 जसे काय. नववा आहे 35 जसे 88 तसे 42 जसे काय. 65 जसे 121 तसे 89 जसं काय तसे काय. तर त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे 52 जसे 254 तसे 93 जसे काय. तर याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नामध्ये पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी जसा लागलेला आहे तसाच तिसऱ्याचा आपला चौथ्याशी संबंध लावायचा आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही हे 12 प्रश्न आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, पुढे काय म्हणतोय तो. त्यानंतर 12वा काय म्हणतोय प्रश्न की 4 जसे 32 तसे 3 जसे काय. त्यानंतर 13वा प्रश्न काय आहे की 21 जसे 147 तसे 12 जसे काय. 14वा आहे 16 जसे 71 तसे 84 जसे काय. त्याच्यानंतर 1,11,413 जसे 1,21,514 तसे 4,23,417 तसे काय. तर संबंध बघायचा आणि त्याचा संबंध दुसऱ्यासोबत कसा आलेला आहे. आता इथं संबंध सरळ सरळ बघा, 11 नंतर इथं 12 आलेले आहेत, 14 नंतर 15 आलेले आहेत, 13 नंतर 14 आले. आपल्याला वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येशी काय संबंध लागला असेल. आणि आता पुढची संख्या कशी आहे, कितीचा फरक आहे, मग वजाबाकी करून बघणार असं अजिबात नसतं. जेव्हा मोठ्या संख्या आपल्या समोर येतात त्यावेळेला आपण काय करायचं की ह्या संख्येच्या नंतर ही संख्या इथली काय आलेली आहे. तर 11 दिसले का लगे इकडे 12 दिसत आहेत, 14 आहेत तर इकडे 15 आहेत आणि 13 आहेत तर 14 आहेत. तसंच इथं 42 असतील तर 43 येणार, 34 असतील तर 35 येणार. तसं 42च्या नंतर 43, 34च्या नंतर 35 आणि 17च्या नंतर 18. आता या ठिकाणी 16 दिलेला आहे, पण या ठिकाणी 42च्या नंतर 43 आहेत, 34च्या नंतर 35 आहेत आणि 17च्या नंतर 18 ह्या दोन्ही ठिकाणी आहेत. तर पर्यायामध्ये आपल्याला 43, 34 आणि 18 असं दिलेलं आहे. इथं आपल्याला 43, 35 आणि 18 दिलेला आहे, म्हणजे हा पर्याय याच्यासोबत बरोबर योग्य लागत आहे. पहा, त्याच्यानंतर 5 जसे 124 तसे 9 जसे काय. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे 42 जसे 48 तसे 63 जसे काय. 18वा प्रश्न काय म्हणते बघा, 4 जसे 20 तसे 8 जसे काय. तर 19वा प्रश्न आहे 85 जसे 58 तसे 92 जसे काय. आणि 20वा प्रश्न आहे 24 जसे 60 तसे 32 जसे काय. तर हे 20 प्रश्न तुम्हाला सरावासाठी स्वाध्याय 3.3 वरती मी दिलेले आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या 20 प्रश्नांचा जर सराव तुम्ही केलात तर निश्चितच तुम्हाला यातून बराचसा फायदा होणार आहे. आपल्याला परीक्षेची तयारी करायची म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्नांचा सराव करणं, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं गरजेचं असतं. आपल्या पुस्तकामध्ये कसे शॉर्टमध्ये प्रश्न आहेत 25-30, तेवढ्यापुरतंच आपल्याला मर्यादित राहायचं नाही. त्यावरती जेवढे प्रश्नांचा तुम्ही सराव कराल तेवढा तुम्हाला फायद्याचं ठरेल. माझ्या विद्यार्थ्यांना मी दररोजचा माझा बराचसा सराव आहे. त्यांना मी सराव पेपर पण नेऊन देत असते, त्याच्यामुळे त्यांचाही सराव होत आहे आणि
जे कोणी माझे व्हिडिओ पाहत आहेत तुम्ही, त्यांनी पण आपला ह्या प्रश्नांचा सराव करावा. निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळून जाईल.